तर हॅलो गाईज, व्हॉट्सअप, कसे आहात? एकदम मजेत. मी पण मजेत आहे. तुम्ही कसे आहेत सांगा. तर आम्ही आता आलो आहे टेकडीवर रेंजसाठी. आमच्या इथं नेटवर्क नसते गावाला आणि दादा तिकडं मागं बसलाय, बघू शकता तुम्ही लोक. आता आम्ही आंघोळ बिंगूळ करून फ्रेश होऊन जेवण बिवून आलो आहे मस्तपैकी. तर आता बसलोय इंटरनेटसाठी. आता व्हिडिओ अपलोड करतो मी कालची. तर तुम्ही बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला आणि शेअर पण करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही मस्तपैकी बसलो डोंगराचा व्ह्यू आमच्या इकडचा. ते तुम्ही तिकडं बघू शकता, ते गाव तिकडं. त्याचं गावाचं नाव करवंदर आहे. आणि अजून एक गाव आहे जो राईट तुमच्या इथे या साईडला राईटला आहे. तुम्ही बघू शकता ते बघा, गाव तिकडे एक आहे, ते बलटण. ते बलटण आहे. आणि आम्ही या साईडला राहतो. या साईडला आम्ही राहतो, ते सावरकुंड. आम्ही इथं राहिला तर या साईडला 2 गाव आहेत. मस्त व्ह्यू आहे इथून, बघू शकता तुम्ही. शाळेत यायचं असं. आणि तिथं समोर हॉस्टेल पण आहे. तिथं हॉस्टेल आहे ते. तिकडं पोरं जातात अभ्यास करायला. मी अशा जागेवर बसलोय, तिथून मला 3 गाव दिसतात. एक इकडं गाव आहे, तो तिकडं पण एक गाव आहे तो, आणि इकडं पण एक गाव आहे. 3 गाव दिसतात मला. मी अशा जागेवर बसलो आणि इथं रेंज येते. माझ्या घराची इथं रेंज नाही येत आणि तिथून रेंज येते आम्हाला. इथं जाम नेटवर्कचे वांदे आहेत. आमच्या इथे जाम नेटवर्कचे वांदे आहेत. तर आम्ही आता बसलोय नेटसाठी. उन्हामध्ये बसायला लागतंय आम्हाला. आता काहीच मी बसलो इकडं. दादा ते लोक गेले आहेत गावात. ते मागचं गाव ते मागचं गाव आहे ना, तिकडे गेलेत. ते आता येतील. मी इथं बसलोय टाइमपास करत. हे पण आहेत. हाय, बसलो जरा टाइमपास करतोय. मग आता तुम्हाला घरी गेलो भेटतो डायरेक्ट. तर गाईस, आम्ही आता चाललो आहे घरी. आणि जाम वेळ थांबलेलो आम्ही तिकडं. आणि काय माहिती इकडं ऊन चाललंय, तिथे समोर सावली आहे, या साईडला सावली, इथं ऊन चाललंय. काय माहिती घर आहे. आता चाललोय आम्ही घरी जेवणापैकी. का जाम वेळ थांबलो तिकडं, तर ऊन आहे म्हणून काळा पडेल मग आलो निघून. तर जाम थकलो आता, थोडा पडतो, झोपतो. तुम्हाला भेटतो मग नंतरला संध्याकाळी. तर गाईस, आता आम्ही संध्याकाळी झाली आहे आणि मी आता झोपेतून उठलो, झोपलेलो थोडा वेळ. आता आम्ही कापणार आहे कोंबडी परत. आज पण, काल पण कोंबडी कापलेली, आज पण कोंबडी कापणार आहे. आपल्या कोंबड्याची कमीच नाही. हे बघा, अजून एक कोंबडा पकडला आम्ही. कोंबडी आहे कोंबडी. बघू ही कापणार आहे का ती. पकडून राहिलाय. कुठे गेली ती? पलते. इथं आमच्या म्हैस आहेत. हे घर आहे. कोंबडी पकडतोय. नुसती पळते या म्हैसांमुळं, तिला गॅप भेटतोय. पकडली. भावाने कोंबडी पकडले. आता 2 कोंबडे दे माझ्या हातात, एक त्याच्या हातात आहे. पावर एकदम काय. बघू कुठली सेम आहे. अरे ही हाल इधर अशी दुसरी कुठली कापायची पण. अजून एक पकडायचे. अजून एक पकडायचे. 3 पकडू आपण. काय बघा, इथं झोपलेत डायरेक्ट. काय माहिती काय झालं हिला. नानाने अजून एक पकडले नानाने. हे बघा, 1, ही 2 आणि ही 3 कोंबड्या पकडल्यात आम्ही. आता बघू कुठली बी कोणची डिसाईड होणार आहे तिघांमधून. आता ही सोडतात ते. इथं आतमध्ये आमचा आहे म्हैस राहतात. हे दोघं जाम खतरनाक आहे. ह्याच्यामधून एक मारते. ही पहिली आहे ना, इथं पहिली उभी होती ती मारते. आम्ही आता हाय इथं. परत कोंबडी चालू आहे. सोडतोय कोंबडी तो. ही पहिलीवाली आहे ना, ही पहिलीवाली मारते, ती दुसरीवाली नाही मारत. जाम खतरनाक आहे.
हिला दिली सोडून डायरेक्ट म्हैस बसली म्हैसवर बसले डायरेक्ट. ती जाम रागवते ही वाली. आता जातो बघा पाण्यावरून आलेत बघा पाण्यावरून. 2 हंडा. कुठली कापायची ही वाली. ही कोंबडी कापणार आहे ही वाली. लास्ट टाइम टोन बघून घ्यायचं आता झोपणार आहे. आता हिला लास्ट टाइम पाणी पाजणार आहे. पाणी पाजायचं हिला लास्ट टाइम. हिला टाकला आता पाणी पाजून. आता हिचा होईल खेळ. दे पैसा. अरे कोयता आता बघा हे पंख पुन्हा कापून टाकले. आता हिला दाखवू नाही शकत ते व्हिडिओ मध्ये. आता मस्तपैकी कोंबडी कापले. आता दादा आणतोय. मी तर खात नाही हे, तर दादा माझ्यासाठी बॉयलर आणतोय. मला हे गावठी कोंबडे नाही आवडत. तर आता दादा गेलाय आणायला. आणि इथं बघू शकता तुम्ही भाजून झालेली आता. भाजून झाले. आता हिला कापणार मस्तपैकी. इथं भाजले. कोयता घेऊ. आम्ही चाललो. इथं कोयता घेतलाय आणि तर आम्ही चाललो इथं भाजायला नाही कापायला. आता इथं कापणार हे लाकडावर. असे भाजले पूर्ण मस्त वेगळी. आता हिला कापणार. ताट आणले आणि त्याला कोयता आणि लाकडावर ते कापणार. आता तुम्हाला डायरेक्ट कापून झाल्यावर दाखवतो कशी कापते. तर दादा ते लोक गेले गावात गेले ते लोक माझ्यासाठी बॉयलरचं चिकन आणायला. मी तर हे खात नाही. आता मी बघतोय कसं कापतात ते बघतोय मी. आणि बघू शकता तुम्ही पुन्हा हे जे थोडेफार पंख राहतात ना ते काढतात. हे छोटे छोटे पंख राहतात ना हे राहतात आणि ते भाजून झाल्यावर दिसतात. तर ते काढायचे. त्याचे खायचे नाही तसे. ते काढायचे नीट साफ करायचं एकदम मस्तपैकी. मग कापायचं असतं. बघू शकता तुम्ही आता काढता ते. तर गाईस आम्ही आता चाललोय म्हैशीचं दूध काढायला. तुम्हाला दाखवतो गावामध्ये कसं म्हैशीचं दूध काढतात. इथं रात्रीशीच काढायला लागतं कारण की शांतता असते म्हणून. आता आम्ही जातोय इथं बसतो आतमध्ये. तर आमचा नाना आहे ना आता दूध काढणार आहे. मग हिला आधी बाजूला करायला लागेल. हिला दूध प्यायला लागत आहे. ती तिकडची पहिली वाली आहे ना ती खतरनाक आहे. ती मारते. आता हिच्यामधून वाटतं दूध काढणार आहे आता. तर ती बघ तिकडे गेली ती. जाऊ का तेव्हा तिथं दूध प्यायला गेली ती बघा. तर गाईस तुम्ही बघू शकता हिचा तो पारडू आहे ना पहिला ना तिच्या इथे ना बांधायचा म्हणजे तिथं ठेवायचा. तिच्या जवळ ठेवायचा हिच्या. आता तिचं सळ आहे ना ते पाण्याने धुवायचं कारण की दिवसभर ना चारायला जाते ना म्हणून ना सगळं धुवून घ्यायचं. आपलं दूध काढायचं. बघू शकता हे जी आई आहे ही आहे ना ही जी आई आहे मस्त. तिथं माझ्या मागं पण आहे एक म्हैस. ती शांत आहे तिथं काय नाही. आणि इकडे कोंबडी पण आहे बघू शकता. इथं कोंबडी बसले तिचे पिल्ल पण आहेत तिकडं. तर पाण्याने धुवून घ्यायचं पूर्ण. पुसून घ्यायचं पूर्ण. साफ करून घ्यायचं पूर्ण. साफ करायचं. बघू शकता तुम्ही इकडं हे आहे. तर हे सगळं काम करताना पुन्हा शांतता पाहिजे नाही तर म्हैस ना देत नाही दूध.
ती अशी पाय उचलते, झटकते पाय अशी, म्हणून शांतता पाहिजे थोडी इथं. आता आमचे काका आहेत ना, दूध काढतील आता इथून. बघू शकता तुम्ही, दूध निघतंय. हेच दूध सकाळी वापरलं जाते, रोज डेली यूज होतं हे दूध. तर हे एकदम फ्रेश दूध आहे. इथं मुंबईचे इथं सिटीमधले आहेत ना दूध, ते चांगले नसतात, ते केमिकलचे असतात. आमच्या इथं एकदम फ्रेश दूध भेटतं, एकदम मस्तपैकी. तुम्ही बघू शकता इथं मस्तपैकी काढतात ते आमचे काका. कम से कमी नाही 5 लिटर दूध निघतं एक टायमाला. तर जाम फ्रेश फ्रेश दूध असतं ते एकदम. एकदम गावचं दूध. इथं मुंबई शहरामध्ये ते दूध भेटतं ते केमिकलचे असतात, इथं एकदम फ्रेश भेटतं, एकदम फ्रेश. बघू शकता असं काढतात ते. बघा इकडं कोंबड्या बसल्यात, इकडं बी कोंबडी आहे, तिकडं ती कोंबडी आहे, तिथे पिल्लं पण आहे म्हणून ती वेगळी बसली. हे बघा इथं पण आहेत. ती तिकडं बसले ना, ती पिल्लं काढायला बसले तिकडं, तिथं म्हणून ती वेगळी बसली, ह्यांच्यामध्ये नाही बसली ती ह्यांच्यामध्ये. तिला तिकडं जास्त माणसं आवडत नाही ना, म्हणून मी आलो निघून तिकडं. तिथं काका आमचे रोज एकटेच काढतात म्हणून तिला तिथं सवय. तर आता गाईस आम्ही जेवायला बसलो, शकता तुम्ही, हे बघू शकता सगळे बसलेत जेवायला. आज मस्त तुम्हाला दाखवलेलं आम्ही बनवलेलं मस्त चिकन मटन बनवलेलं. आणि इथं आमचा दादा बसलेत, आणि इथं मोठे काका बसलेत. हे बघा असे बाजरीच्या भाकऱ्यात असं चुरून खातात गावामध्ये. बघा कसा वाटला व्लॉग कमेंट मध्ये सांगा. लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय.